प्रशांत पाटील, शहादा तालुक्याच्या शिरूरदिगर गावात. मी पपई, कापूस, केळी लावली आहे. त्याच्या 3 दिवसापासून एकसारखा पाऊस चालू आहे. तर शेतकऱ्यांनी करायचे काय? रात्रंदिवस आम्ही पाणी काढत राहतोय 3 दिवसापासून. नुकसान तो होतच आहे शेतकऱ्याची. तर लावावं कोणतं पीक लावावं? आता शेतकरी एवढं कर्ज काढून करतोय का असं पहिल्याने कर्जबाजारी आहे, नंतर कर्ज काढून काढून करतोय, तोंडातला घास आला आणि आता पाऊस हे करतोय. तर मग करायचं काय शेतकऱ्यांनी? आता सरकार मायबापाने काही करावं. खाली पंचनामे करून घेतात पण त्याचे बेनिफिट भेटत नाही आम्हाला. आतापर्यंत काही आलेलं नाही, खाली पंचनामेच करत राहतोय आम्ही शेतकरी लोक. आमदार खासदार कोणी शेतापर्यंत येत नाही, कोणी पर्यंत येत नाही, दाखवत नाही काही तोंड. खाली इलेक्शन येतात तेव्हा मतं मागायला येतात. या लोकांनी काहीतरी यायला पाहिजे, शेतकऱ्यांच्या मन समाधान करायला पाहिजे. आता हेक्टरी तुम्ही 5,000 रुपये देताय, हेक्टरीला आमच्या किती खर्च येतो? लाखो रुपये खर्च येतो आणि तुम्ही 5,000 हेक्टरी देताय, तर राहणार काय आम्हाला? सरकारने थोडं बघायचं, थोडं समाधान करा शेतकऱ्यांचं.